Hello everyone. Here today are going to learn, do schools really kill creativity? Here see the page number 141. Page number 141 बघा 3.2 रायटिंग स्किल मधला सेकंड फॉर्म डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी आणि ब्रॅकेटमध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी माइंड मॅपिंग. आता माइंड मॅपिंग अगदी वर्ड टू वर्ड मीनिंग येतं आहे मनाचा नकाशा. समथिंग वी डू वन ऑफ द डेफिनेशन ऑफ माइंड मॅपिंग इज अ टूल फॉर द ब्रेन that captures the thinking goes inside your head, that is in your brain. फॉर एक्झाम्पल आपल्या मनामध्ये येणाऱ्या मुख्य कल्पना, त्यातून लक्षात घ्या निर्माण होणाऱ्या अनेक उपकल्पना किंवा शाखा म्हणतो आपण त्याला, ब्रँचेस असं वर्ड दिलं आहे बघा. त्यांनी आईस ब्रेकर्समध्ये वर्ड दिला आहे ऑब्झर्व द गिवन फिगर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज दॅट फॉलोज. आईस ब्रेकर्समध्ये त्यांनी पहिली ॲक्टिव्हिटी फॉर्म काय दिलेला आहे की आता ट्री डायग्रॅम म्हणतो आपण की तुम्ही नोट मेकिंगमध्ये सुद्धा शिकलेले आहात. ट्री डायग्रॅममध्ये मेन आयडिया त्यांनी ट्री असा फॉर्म घेतलेला आहे, एक माइंडली म्हणतो आपण, आणि त्याला ब्रँचेस म्हणजे शाखा, ट्विग्ज, फांद्या. आता हे म्हणजे काय तर ज्या मनामध्ये तुमच्या मुख्य कल्पना निर्माण होतात, मग कुठल्याही गोष्टीबद्दल असू दे. जसं त्यांनी खाली एक चार्ट दिलेला आहे बघा बलून्सचा, की ज्यामध्ये चार्ट म्हणण्यापेक्षा आपण डायग्राम फॉर्म म्हणू शकतो त्याला, आणि ब्लँक स्पेसेस आहेत. म्हणजे मेन आयडिया म्हणूया आपण. आता मेन आयडिया काय, प्रिपेरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन थ्रू रीडिंग ऑफ ऑल टेक्स्ट बुक्स. रीडिंग ऑफ ऑल टेक्स्ट बुक्स हा एक ब्रँच झाली, लक्षात घ्या, म्हणजे शाखा झाली, उपशाखा म्हटलं जातं त्याला, ब्रँचेस फॉर्म. आणि मेन जी आयडिया आहे, जसं आता इथं ट्री फॉर्म घेतला आहे, तर मेन ट्री काय आहे इथं, प्रिपेरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. म्हणजे थोडक्यामध्ये माइंड मॅपिंग म्हणजे काय तर माहितीचा ग्राफ म्हणतो आपण. त्यात आलेख किंवा आकृतीच्या स्वरूपात काय केलं जातं, प्रेझेंटेशन केलं जातं. समथिंग वी थिंक अबाउट वन ऑफ द अनदर डेफिनेशन इस्पेशली द वे इट्स अरेंज्ड और ऑर्गनाइज्ड टू प्लॅन और अरेंज समथिंग गिव केअरफुली ॲक्सेप्टेड. आता कोर्सबुकमध्ये कशा पद्धतीनं त्यांनी ॲक्टिव्हिटी फॉर्म दिलेलं आहे बघा. हेडिंगमध्ये माइंड मॅपिंग मनाचा नकाशा जरी म्हटलं तर ह्यामध्ये काय येतं आहे की कुठल्याही गोष्टीची म्हणतो आपण स्टडी फॉर्म घ्या किंवा एखादं प्रेझेंटेशन आहे, प्रोग्रॅमिंग आहे, कुठल्याही पद्धतीचं. आता कॉम्पिटेटिव्ह फॉर्ममध्ये स्टडी फॉर्म आहे की एक म्हणतो आपण रँकिंग, क्लासेस, टर्म्स, स्टेटस, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आणि ह्याचं जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं डायग्रॅमॅटिकल, त्यात तो माइंड मॅपिंग हा फॉर्म येतो. म्हणजे थोडक्यामध्ये एक प्रकारे स्टुडंट असेल, पर्सन असेल, एखादा करिअर मेकर असेल, त्याच्या इमॅजिनेशन म्हणतो आपण, आयडियाज ह्या एक्सप्लेन करण्याची ही एक मेथड आहे, आकृतीच्या स्वरूपात सादर करण्याची ही एक पद्धत आहे. ओके. आता ॲक्टिव्हिटी फॉर्म जो दिलेला आहे आईस ब्रेकर्समध्ये, रिप्लेस द मेन आयडिया बाय एनी अदर थॉट और टायटल ऑफ युअर ओन, ॲड 3 सपोर्टिंग आयडियाज. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुमच्या म्हणतो आपण माइंडमध्ये एखादी कल्पना असेल किंवा एखादी गोष्टीविषयी तयारी म्हणतो आपण, थॉट्स असतील तर त्याचा मेन थॉट लिहायचा, नंतर त्याचे ब्रँचेस लिहायचे. ओके. आता फॉर एक्झाम्पल आपण समजा ड्रामा घेतलं किंवा लिटरेचर म्हणूया, साहित्य. मग साहित्यामध्ये किती प्रकार पडतात बघा, काव्य आहे, गद्य आहे, पद्य आहे, नाटक आहे. म्हणजे साहित्य ही मेन आयडिया झाली. साहित्य ही काय झाली, मेन आयडिया. लिटरेचर इज अ मेन आयडिया, मेन ट्री. प्रोज, पोएट्री, ड्रामा इज अ ब्रांचेस. म्हणजे तशा ह्या ब्रँचेस म्हणजे एक्सप्लेन ब्रँचेससुद्धा आपल्याला
करता येतं. ड्रामामध्ये काय तर ट्रॅजेडी, कॉमेडी जे आपण 11th स्टँडर्डला लक्षात घ्या लर्न केलं त्याचंसुद्धा आपण अशा पद्धतीनं माइंड मॅपिंग करू शकतो. तर टायटलमध्ये जो वर्ड दिला आहे त्यांनी, डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी, हा क्वेश्चनिंग फॉर्म केलेला आहे की आता स्कूल किंवा शाळा खरोखर मुलांची सर्जनशीलता नष्ट करतात का म्हटले त्यांनी. किल दॅट मीन्स वी हॅव कॉल्ड डिस्ट्रॉय, म्हणजे मारणे असं नाही मिनिंग घ्यायचं, तर नष्ट करणे. मग क्रिएटिव्हिटी जी स्टुडंटची आहे बघा, ही स्टुडंट्सची क्रिएटिव्हिटी शाळा नष्ट करते का असा क्वेश्चनिंग फॉर्म केला आहे आणि माइंड मॅपिंग असा हा एक स्टडीचा फॉर्म दिलेला आहे त्यांनी. तर आपण लेसनमध्ये बघूया कशा पद्धतीनं त्यांनी एक्सप्लेनेशन इथं केलेलं आहे. पेज नंबर 142. आता ह्यामध्ये फर्स्टला काय दिलं आहे बघा त्यांनी, हे इम्पॉर्टंट नोट्स आहेत, हे तुम्ही स्टडी केलेच पाहिजेत किंवा लर्न केलेच पाहिजेत. त्यासाठी आपण अगोदर रीडिंग करूया. हे ॲक्टिव्हिटी फॉर्ममध्ये काय म्हटलेलं आहे बघा, कंप्लीट अ सिमिलर टाईप ऑफ डिटेल्ड ग्राफिकल फिगर इन युअर ओन स्टाईल. बघा, इन युअर ओन स्टाईल. आता तुम्ही खाली त्यांनी जे आकार दिलेत, मग तुम्ही कुठल्याही पद्धतीचं म्हणतो आपण डिस्क्रिप्शन करताना असे ग्राफिकल फॉर्म वापरू शकता. आता हा सर्कल दिला आहे बघा, ह्या सर्कलमध्ये मेन आयडिया लिहू शकता आणि बाकी जे फांद्या दिलेत त्याने तिथं राहिलेले डिटेल्स म्हणतो आपण ब्रांचेस फॉर्म. तर थोडक्यामध्ये डेफिनेशन काय दिले बघा, हिअर कंप्लीट अ सिमिलर टाईप ऑफ डिटेल्ड ग्राफिकल फिगर इन युअर ओन स्टाईल शोईंग the thoughts, ideas, concepts. 3 points are very important. We have see thoughts, ideas, concepts that keep on generating in your mind. That is ideas, thoughts, concepts making you thinking deeply and creating in your mind. Then you choose a particular style or design or a graphical representation to describe the some idea, fact, situation. Then this type of presentation can be called a mind mapping. What is a mind mapping? That is your graphical representation describe which in your minds generating thoughts, concepts, thinking form. त्याला काय म्हटलं त्यांनी, माइंड मॅपिंग. ओके, आता ह्याला शेप्स तुम्ही डिफरंट वापरू शकता. जसं आपण हे बघितले बघा, बलून्स वापरले तिथं, हिथं मेन ट्री वापरला आहे, ट्विग्ज असा फॉर्म. ओके, आणि हिथं सुद्धा लक्षात घ्या झिगझॅग वेमध्ये. आता त्यांनी काय कशा पद्धतीचे शेप्स बघा म्हटलेत, यूज डिफरंट शेप्स, ॲरोज, लाईन्स, कनेक्टर्स, बलून्स, बॉक्सेस, कर्व्ड ॲरोज, अनादर कॉल्ड्स, स्क्रिबल्स, स्क्रॉल्स, एक्सप्लोजन्स. हिअर डिस्क्राईब युअर पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे प्रेझेंटेशनमध्ये युअर पॉईंट ऑफ व्ह्यू इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म. Okay, here Julian Astle is a director of education of RSA previously. Here RSA means what? Royal Society of Arts. हे एक institution आहे. Previously he worked in number 10. आता जुलियन ॲस्टल ह्या डिरेक्टर आहेत RSAच्या. आता एक प्रकारे कशा पद्धतीने त्यांचे थॉट्स आहेत बघा. डाउनिंग स्ट्रीट्स ॲज अ डेप्युटी डिरेक्टर ऑफ द ब्रिटिश प्राईम मिनिस्टर्स पॉलिसी युनिट अँड सिनियर पॉलिसी ॲडवायझर टू डेप्युटी प्राईम मिनिस्टर निक क्लेग. प्रिव्हियसली ही वॉज अ डिरेक्टर ऑफ सेंटर फोरम, a Westminster based think tank. Think tank, that means very superior person we have see, very another we are called wise persons, expert. म्हणजे थोडक्यामध्ये त्याला काय म्हणायचं, एक्सपर्ट. आता जुलियन ॲस्टल ह्या डिरेक्टर होत्या एज्युकेशनच्या रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्सच्या. आता त्यांनी त्यामध्ये कुणाबरोबर लक्षात घ्या, एक प्रकारे पॉलिसी युनिट सिनियर पॉलिसी ॲडवायझर जे होते निक क्लेग ह्यांच्याबरोबर लक्षात घ्या सेंटर फोरममध्ये त्या वेस्ट मिनिस्टर बेस्ड थिंक टँकमध्ये एक मेंबर होत्या.
what happened to him? He has also worked as a post-conflict advisor to the British government in a Whitehall and to the United Nations in Bosnia and Kosovo. आता कशा पद्धतीनं ते पोस्ट कॉन्फ्लिक्ट ॲडवायझर म्हणून सुद्धा काम करत होते ब्रिटिश गव्हर्मेंटसाठी. तर हा इन्फॉर्मेशन फॉर्म का दिलेला आहे लक्षात घ्या, की जो सब्जेक्ट दिला आहे आपल्याला, इम्पॉर्टन्स ऑफ माइंड मॅपिंग सांगितलेलंच आहे, पण माइंड मॅपिंग रिलेटेड त्यांनी स्टेटमेंट जे हेडिंगमध्ये दिलेलं आहे, डू स्किल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी, खऱ्या अर्थानं शाळा क्रिएटिव्हिटी नष्ट करते का, तर ह्यामध्ये थोडंसं यस रिलेटेड आन्सर आहे, लक्षात घ्या, व्हर्बल क्वेश्चन आहे हा. इन द मोस्ट वॉच्ड टेड टॉक ऑफ ऑल टाइम एज्युकेशनलिस्ट सर केन रॉबिन्सन, that is FRSA, फेलो ऑफ रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स, त्याचे ते एक एज्युकेशनलिस्ट होते. हाऊ ही क्लेम्स दॅट, आता त्यांनी काय क्लेम केलेलं आहे बघा, स्कूल्स किल क्रिएटिव्हिटी. हू वी हॅव सी क्लेम्स दिट्स, दॅट इज फेमस एज्युकेशनलिस्ट फॉर हुम ही वर्क्स फ्रॉम फेलो ऑफ रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्ससाठी काम करणारे जे, लक्षात घ्या, एक्सपर्ट्स होते, एज्युकेशनलिस्ट होते, त्यांनी हे एक स्टेटमेंट दिलं आहे बघा, की शाळा मुलांची सर्जनशीलता किंवा क्रिएटिव्हिटी म्हणतो आपण, त्यांची जी एक प्रकारे म्हणतो आपण इमॅजिनेशन पॉवर आहे ती नष्ट करते, असं एक प्रकारे त्यांनी आर्ग्युइंग केलं किंवा स्टेटमेंट मांडलं, क्लेमिंग केलेलं आहे. आर्ग्युइंग दॅट वी डोंट ग्रो इन टू क्रिएटिव्हिटी, वी ग्रो आउट ऑफ इट, और रादर वी गेट एज्युकेटेड आउट ऑफ इट. Yet to Robinson, creativity is as important as literacy and we should afford it the same status. Here, Sir Ken Robinson claims that is schools kill creativity. That is, education is not express creativity. Out of creativity असा वर्ड त्यांनी वापरलेला आहे, की शिक्षणातून मुलांची क्रिएटिव्हिटी शाळेतून एक प्रकारे इम्प्रूव्ह केलीच जात नाही. बघा, एज्युकेशन इज इम्पॉर्टंट, दॅट इज थिओरिटिकल नॉलेज वी सी. आपण म्हणतो की नाही, पुस्तकी नॉलेज किंवा पुस्तकी ज्ञान ह्याच्यावर जास्त भर दिलेला आहे त्यांनी. थिओरिटिकल फॉर्म, दॅट इज यू गॉट अ ग्रेट अँड मेरिटेबल मार्क्स, दॅट इज यू बिकम ॲज अ स्मार्ट इन एज्युकेशन. बट व्हॉट अबाउट सर केन रॉबिन्सन क्लेम्स, की सर केन रॉबिन्सन यांचं क्लेमिंग काय आहे, की शाळेतून हवी तेवढी क्रिएटिव्हिटी इम्प्रूव्ह होत नाही. व्हॉट अबाउट ही थिंकिंग वी हॅव सी, ट्रू क्रिएटिव्हिटी इज बेस्ड ऑन नॉलेज विच इन टर्न इन बेस्ड ऑन लिटरेसी. हाऊ अबाउट दे एक्सप्लेन्स वी हॅव सी, ट्रू क्रिएटिव्हिटी बेस्ड ऑन नॉलेज. येस, दिस इज वी हॅव कॉल्ड युनिव्हर्सल ट्रूथ वी हॅव सी. Our schools where children develop the literacy skills on which all further learning depends are therefore not killing creativity. Here, with the help of education, we have see children develop literacy skills with the help of education and therefore not killing creativity but cultivating it by providing the foundation of young people, that is school children we have see need to be a properly creative. म्हणजे समथिंग, दिस इज अ रोल ऑफ टीचर्स, हाऊ दे पुश अप द स्टुडंट्स, हाऊ दे क्रिएट or generate the creativity in the students we have see with the help of education, with the help of knowledge, by providing the knowledge. म्हणजे शिक्षकांच्या थ्रू म्हणतो आपण, टीचर्स थ्रू हे दिलं गेलं पाहिजे. ट्रू क्रिएटिव्हिटी ही नॉलेजवर आधारित आहे का, तर आहे, आणि नॉलेज हे आपण साक्षर झाल्याशिवाय मिळत नाही. म्हणजे लिटरसी ही इम्पॉर्टंट आहे, पण एज्युकेशन थ्रू म्हणतो आपण इम्प्रूव्ह होत नाही, असं क्लेमिंग लक्षात घ्या सर केन रॉबिन्सन यांनी केलेलं आहे. हू इज अ फेमस एज्युकेशनलिस्ट अँड वी हॅव सी द मेंबर ऑफ FRSA. त्यांनी तो इम्प्रूव्ह करून दाखवलेला आहे, म्हणजे एक प्रूव्ह करून दाखवलेला फॉर्म हा, ॲज एव्हिडन्स ऑफ हाऊ स्कूल स्किल क्रिएटिव्हिटी. ओके, आता फॉर एक्झाम्पल एखादं म्हणतो आपण स्कूलमध्ये आपण जर ऑब्झर्व केलं तर लास्ट 2 इयर्समध्ये ऑनलाईन एज्युकेशन फॉर्म हा म्हणतो आपण
एक प्रकारे स्टार्ट झाला म्हणूया आपण, किंवा एज्युकेशन हे स्टुडंट्सना क्लासरूममध्ये न मिळता ऑनलाईन क्लासरूममध्ये मिळायला लागलं. ओके, मग हा एक प्रकारे काय आहे तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं म्हणतो झालेला हा बेनिफिट्स आहे की स्टुडंट्स हे समथिंग दे डिडंट डिस्क्रिमिनेट फ्रॉम द education with the help of net form. Another we have see many internet in connectivity की वेगवेगळ्या पद्धतीच्या वेबसाईट्स असतील किंवा ॲप्स असतील, ह्याच्या थ्रू काय केलेलं आहे एज्युकेशन स्टुडंट्सना मिळतं आहे. पण त्यांनी एक एक्झाम्पल काय दिलेलं आहे, बुकिश नॉलेज इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट वी हॅव सी, बट द नॉलेज, बेसिक नॉलेज विच स्टुडंट्स ग्रास्पिंग इन द we have called primary level, and primary level when they got a knowledge they use that knowledge in their life in the schools surrounding area. म्हणजे मुलांनी त्यांच्या नॉलेजचा काय केलं पाहिजे, वापर केला गेला पाहिजे. मग एव्हिडन्स त्यांनी काही एक्झाम्पल काय दिले बघा. As evidence of how schools kill creativity, Robinson cites the example. That is, he took one of the example we have see. Young girl called Gillian Linney, who at the age of 8 was already viewed as a problem of student with a probable learning difficulty. Observe करा जरा, learning difficulty, because of that she didn't attend the classes just like as a normal student. Okay, due to her inability to sit still and concentrate. बघा, म्हणजे लर्निंग एक डिफिकल्टी होती तिच्यामध्ये. थोडक्यात म्हणूया आपण, ती डिसेबल्ड चाइल्ड होतं, स्टुडंट होतं, स्पेशल स्टुडंट होतं ते, म्हणजे थोडंसं अपंगत्व असणारी ती मुलगी होती. आणि त्यामुळं तिच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन करताना तिला थोडंसं इनएबल वाटत होतं. आता व्हेन हर मदर सॉट अ मेडिकल एक्सप्लेनेशन फॉर गिलियन्स कॉन्स्टंट फेडिगेटिंग and lack of focus, the doctor suggested, how they we have see get we have see suggestion of doctor, they both parents we have see discussing with doctor. That is, medical explanation is very important we have see, that's why they went to the clinic and another we have see hospitals. What's the explanation we have see, and what's the suggestion, what's the advice of that person? The doctor suggested they speak privately. As two adults got up to leave, the doctor turned on the radio, left alone in a music filled room. बघा, आता ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, ह्या मुलीला तुम्ही आता अपंग म्हणताय किंवा तिच्यामध्ये काहीतरी दोष आहे, त्यामुळे तिला स्कूलमध्ये अटेंडन्स म्हणा किंवा कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित तिचं लागत नाही, म्हणजे लर्निंग कपॅसिटी तिची जरा कमी आहे. डिसेबल्ड चाइल्ड, मग हे कशावरून तुम्ही ऑब्झर्व केलं, समथिंग वी हॅव सी हर फिजिकल मुवमेंट, अनदर हर वी हॅव कॉल्ड कॉन्सन्ट्रेशन कपॅसिटी. बट हाऊ अबाउट द रिलेटेड ॲज अ क्रिएटिव्हिटी. आता ह्याच्याशी क्रिएटिव्हिटी कशा पद्धतीनं म्हणतो आपण, कनेक्टेड आहे का नाही, किंवा दिस इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट that theoretical and another we have see classes attendance should be also related as a career of that students. म्हणजे पुस्तकी नॉलेज समजलंच किंवा पुस्तकातील थिअरी समजली म्हणजेच त्या मुलाला नॉलेज आलं असं नाही. अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट वी हॅव सी. अंडरस्टँडिंग झालेलं पाहिजे आणि त्या मुलाच्या माइंडमध्ये जर लक्षात घ्या इमॅजिनेशन इम्प्रूव्ह होत असेल तर दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टू इम्प्रूव्ह हर ऑर हिज इमॅजिनेशन. मग आता गिलियनची जी ॲक्टिव्हिटी होती बघा, डॉक्टरनी काय केलं, तिला एका छोट्या रूममध्ये सोडलं आणि तिथं म्युझिक क्रिएट केलं, रेडिओ स्टार्ट केला. ओके, यंग गिलियन बिगॅन टू डान्स. हाऊ अबाउट वी हॅव सी हर अनदर वी हॅव कॉल्ड बॅकग्राऊंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. हाऊ अबाउट her concentration in another field.
आता तिला हे बुकिश नॉलेज अंडरस्टँडिंग करताना काही प्रॉब्लेम्स क्रिएट होत होते. लर्निंग कपॅसिटी जरा तिची कमी होती, की कीन लर्निंग नसणं म्हणतो आपण, जरा ऐकू कमी येत होतं तिला. मग ह्यामध्ये बाकीच्या ज्या तिच्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या कशा इम्प्रूव्ह, डॉक्टर काय म्हटले बघा. ऑब्झर्विंग हर थ्रू द विंडो द डॉक्टर टर्न टू हर मदर. गिलियन नॉट सिक ही सेड. काय म्हटले बघा ते, की गिलियन ही आजारी नाही आहे. ही सेड शी इज अ डान्सर. बघा, मग पुस्तकी नॉलेजपेक्षा तिची जी क्रिएटिव्हिटी आहे ती कशामध्ये चांगली इम्प्रूव्ह होऊ शकते, तर डान्सिंग फॉर्ममध्ये. टुडे ॲट द एज ऑफ 92 गिलियन कॅन लुक बॅक ऑन अ लाँग करियर इन द बॅलेट डान्स. बघा, आणि ह्या लक्षात घ्या, सजेशन थ्रू आज गिलियन 92 वर्षाच्या आहेत, पण मागं वळून जर त्यांनी बघितलं तर त्या एक फेमस डान्सर होत्या. लक्षात घ्या, बॅलेट डान्स आणि म्युझिकल थिएटर, विच सॉ हर बिकम वन ऑफ द वर्ल्ड्स मोस्ट सक्सेसफुल कोरिओग्राफर्स with hits like Andrew Lloyd Webber's had all but written her off, mistaking her extraordinary talent for some form of behavioral problem or cognitive impairment. म्हणजे ह्यामध्ये एक प्रकारे तिच्या माइंडमध्ये किंवा तिच्या बॉडीमध्ये असणारे जे डिफेक्ट्स होते बघा, ते काही तिची क्रिएटिव्हिटी नष्ट करणारे नव्हते. ते हा एक मुलामध्ये असणारा न्यूनत्व, म्हणजे त्याचं काय लक्षात घ्या, लाईफ कम्प्लिटली डिस्ट्रॉय होऊ शकत नाही. आणि त्यामुळं त्यांनी केन रॉबिन्सन काय क्लेम करतात, की शाळामधून मुलांची क्रिएटिव्हिटी नष्ट केली जाते. म्हणजे समथिंग दे कॉन्सन्ट्रेट, टीचर कॉन्सन्ट्रेट बुकिश नॉलेज, बुकिश सिलेबस, थिअरी फॉर्म, करिक्युलम फॉर्म, and that's why he avoid another skills and another we all see great creativity of the students. Okay, here we stop now.